विद्यार्थी मित्र माझे रिझल्टची वाट बघत आहे त्याबद्दल एक छोटंसं अपडेट आहे। मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर मेकॅनिकलबद्दल काहीतरी तुम्ही सांगा वगैरे किंवा काही महत्त्वाचे टॉपिक सांगा। तर त्यामध्ये जे काही मागची ॲड होती तर त्याच्यामध्ये त्यांनी जे महत्त्वाचे टॉपिक्स दिले होते ते आपण इथे काढलेले आहेत। मी तुम्हाला आता पूर्ण त्याच्यामध्ये थोडंफार जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहे प्लस काही गाईडलाईन्स आहे महत्त्वाचे एक्झाम रिलेटेड ते सुद्धा सांगणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे 2 पॉईंट्स अपडेट मी त्यावर देणार आहे। त्यामध्ये पहिला पॉईंट असा की महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर ज्या काही आपल्या वॅकन्सी होत्या 223 वॅकन्सी त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि सिव्हिलच्या एक्झाम्स ऑलरेडी झालेल्या होत्या। इलेक्ट्रिकल ब्रँचची किंवा ट्रान्समिशन ट्रान्समिशनची एक्झाम डिसेंबरला कंप्लीट झालेली आहे, 29 डिसेंबरला झालेली आहे। तर त्यानुसार विद्यार्थी मित्र माझे रिझल्टची वाट बघत आहे त्याबद्दल एक छोटंसं अपडेट आहे। आणि त्यानंतरचा जो आपला सेकंड टॉपिक आहे तो म्हणजे महाजेनको 661 वॅकन्सीची ज्या वॅकन्सी आहेत EJEच्या त्याच्यामध्ये वरचेवरच आपण अपडेट्स महत्त्वाचे जे अपडेट्स असतील जे एक्झाम रिलेटेड असतील, एक्झाम तुमचं पॅटर्न असेल किंवा काही सिलेबस असेल किंवा बाकीचे जे अपडेट्स आपण देत असतो तर त्यामध्ये आपण ऑलरेडी एक व्हिडिओ दिलेला आहे। त्यामध्ये इलेक्ट्रिकलचे सिलेबस किंवा जे महत्त्वाचे आहे जे विद्यार्थी आता 1-2 महिन्यामध्ये अभ्यास करत आहे किंवा 2-3 महिन्यामध्ये त्यांना प्रिपरेशन करायचं आणि एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांच्यासाठी कोणते टॉपिक्स महत्त्वाचे ते आपण इलेक्ट्रिकलबद्दल सांगितलेलं आहे। मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर मेकॅनिकलबद्दल काहीतरी तुम्ही सांगा वगैरे किंवा काही महत्त्वाचे टॉपिक सांगा। तर त्यामध्ये जे काही मागची ॲड होती तर त्याच्यामध्ये त्यांनी जे महत्त्वाचे टॉपिक्स दिले होते ते आपण इथे काढलेले आहेत। मी तुम्हाला आता पूर्ण त्याच्यामध्ये थोडंफार जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहे प्लस काही गाईडलाईन्स आहे महत्त्वाचे एक्झाम रिलेटेड ते सुद्धा सांगणार आहे। त्याचा पहिला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे महाट्रान्सको EEचा जो रिझल्ट आहे जे काही आपण वाट बघतो आहे तो इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा आपला सिव्हिलचा असेल, तीनही ब्रँचचा रिझल्ट हा सोबत लागण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे। कारण जी काही आता कोर्ट केस झालेली आहे 9 तारखेला किंवा जे काही आता हिअरिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये असं अपडेट देण्यात आलं आहे किंवा असं एक थोडंफार कन्फर्मेशन आपल्याला कळालेलं आहे माहितीनुसार की रिझल्ट लावायला काहीच हरकत नाही, रिझल्ट तुम्ही लावू शकता असं त्यांनी परमिशन कोर्टने दिलेली आहे। त्याच्यामुळे पुढल्या काही दिवसामध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये सुद्धा रिझल्ट लागू शकतो। त्याच्यामुळे बाकी कुठल्याच अफवांवर विश्वास न ठेवता किंवा कुठल्याच प्रकारच्या डिस्कशनमध्ये निगेटिव्ह डिस्कशनमध्ये न पडता रिझल्ट हा कधी पण लागू शकतो हे लक्षात घ्या। त्याच्यामध्ये तिन्ही ब्रँचचा सोबत रिझल्ट लागण्याची शक्यता आणि रिझल्ट लागल्यानंतर काही दिवसात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा होईल, ते शेड्यूलसुद्धा आपल्याला ऑफिशियल साईटवर येऊन जाईल। त्याच्यामध्ये आपली जी साईट आहे महाट्रान्सको.in या साईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता। तुम्हाला रिझल्ट हा कोणत्याही क्षणी कधी पण 1-2 दिवसामध्ये येऊ शकतो। आणि आपल्या टेलिग्राम चॅनल जे आहे इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्च करू शकता इंजिनियर अमोल नावाने आपल्या टेलिग्राम चॅनलवर, त्यावर आपण जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते आपण छोटे मोठे जे अपडेट्स आहेत आपण देतच असतो। तर यामध्ये मित्रांनो मेकॅनिकलमध्ये जे काही आता विद्यार्थी मित्र माझे मेकॅनिकलसाठी अप्लाय करत आहे 122 साधारण वॅकन्सी आहे EEच्या आणि आपला 116 वॅकन्सी आहे JEEच्या मेकॅनिकलसाठी। तर त्यामध्ये EEच्यासाठी जे आहे त्याच्यामध्ये बऱ्याच ब्रँचेस इन्क्लुडेड आहेत, जसं आता थर्मल इंजिनिअरिंग असेल, मेकॅनिकल आहे, प्रोडक्शन आहे, नंतर इंडस्ट्रियल वगैरे आहे। तर हे इन्क्लुडेड आहे EEसाठी आणि JEEसाठी फक्त मेकॅनिकल ते घेत आहेत। त्यानुसार काही महत्त्वाचे टॉपिक्स इथे आपण काढलेले आहे किंवा सब्जेक्ट्स इथे काढलेले आहे। त्यामध्ये हे जे सब्जेक्ट्स आहे हे मागच्या ॲडमध्ये ऑफिशियली अनाऊन्स केले होते महाजेनकोनी। तर या रिलेटेड प्रश्न येतील किंवा या टॉपिक्सवरच प्रश्न येतील असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळेच मी त्याचा रेफरन्स घेऊन तुम्हाला इथे सांगतो आहे। अप्लाइड मेकॅनिक्स अतिशय महत्त्वाचं आहे, फ्लुइड मेकॅनिक्स, हायड्रोलिक मशीन्स यावर थोडं जास्त फोकस करा, एअर कंडिशन अँड एअर रेफ्रिजरेशन, त्यानंतर सॉर्म स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थिअरी ऑफ मशीन्स अतिशय महत्त्वाचं आहे, त्यानंतर वेल्डिंग वर्कशॉप आणि टेक्नॉलॉजी, त्यानंतर थर्मोडायनामिक्स, हे जे आहे 5-6 टॉपिक्स किंवा 8 टॉपिक्स जे आहेत ते महत्त्वाचे आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो पॉवर सिस्टीम किंवा त्या रिलेटेड जे काही असतं पॉवर सिस्टीमच्या रिलेटेड जे काही आपल्याला इन्क्लूड होतं त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये ते सुद्धा तुम्ही भर देणं भाग आहे, जसं बॉयलर आहे, टर्बाईन आहे वगैरे या रिलेटेड भरपूर प्रश्न असतात। तर 50 पैकी हे जे टॉपिक सांगितलं आहे हे सगळे तिथे कव्हर होणार आहे। परंतु पॉवर सिस्टीम रिलेटेड जे काही तुम्हाला सिलेबस मिळतं, जे काही तुमच्या याच्यामध्ये कंटेंटमध्ये असतं तर त्याच्या रिलेटेड आपण रेफरन्स बुकसुद्धा इथे सांगणार आहे आता। तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या सिलेबसमध्ये जे काही पॉवर सिस्टीम रिलेटेड मिळतं ते जास्तीत जास्त करून घेण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। आणि बाकी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे मित्रांनो याच्यामध्ये बघा, आपली जी एक्झाम आहे तुम्हाला ऑलरेडी मी त्यावर भरपूर व्हिडिओ दिले आहे त्यामुळे परत त्यावर मी सांगत नाही। जे काही आपलं 4 स्लॉटमध्ये एक्झाम आहे त्याच्यामध्ये टेक्निकलचे तुमच्या ब्रँच रिलेटेड 50 प्रश्न 110 मार्क, ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 10 मार्क, रिजनिंग 40 प्रश्न 20 मार्क, त्यानंतर मराठी लँग्वेज 20 प्रश्न 10 मार्क, असं एक टोटल आपलं सिलेबस आहे। त्याच्यामध्ये जे काही आता अपडेट्स आलेले आहेत किंवा जे काही आता हायर पोस्टची एक्झाम दिलेली आहे, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह असेल किंवा ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह असेल, त्यामध्ये जे काही पेपर पॅटर्न फॉलो केलेला आहे तो हाच पॅटर्न आहे। त्यामध्ये महत्त्वाचे 2 पॉईंट्स आहे मित्रांनो। पहिला पॉईंट असा
की याच्यामध्ये सेक्शनल टाईम दिलेला आहे. टेक्निकलसाठी 40 मिनिटात तुम्हाला सॉल्व करायचं आहे आणि नॉन टेकसाठी 80 मिनिटं दिलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, निगेटिव्ह मार्किंग कन्फर्म नाही आहे, कारण की महाजेनकोच्या ज्या काही एक्झाम आतापर्यंत झालेल्या आहेत त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग त्यांनी दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे यावेळेससुद्धा आपल्या एक्झाममध्ये JEE सुद्धा 90% शक्यता आहे की निगेटिव्ह मार्किंग ही असणार नाही. ठीक आहे. आणि प्लस हा जो आहे टेक्निकल आणि नॉन टेकचा टाईम दिलेला आहे, त्या टाईम स्लॉटमध्ये तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे. त्याच्यामध्ये एक थोडंफार माझं ऑब्झर्वेशन सांगतो, माझं एक तुम्हाला ओपिनियन सांगतो की टेक्निकलमध्ये त्यांनी 40 मिनिटामध्ये सॉल्व करायचे आहे. 50 प्रश्न आहे. याचा अर्थ असा की वन लाईन किंवा थेरॉटिकल प्रश्नाची येण्याची शक्यता जास्त आहे. 50 पैकी साधारण 40 ते 42 प्रश्न किंवा 40 प्रश्न तरी ॲटलिस्ट थेरॉटिकल येतील. बाकी फॉर्म्युला बेस किंवा तुमचे न्यूमेरिकल वगैरे येऊ शकतात. परंतु यामध्ये माझा असा अंदाज आहे की साधारण 80% पोर्शन जे आहे ते थिअरॉटिकल बेस राहील. त्याच्यामुळे त्या रिलेटेड तसा अभ्यास करायचा प्रयत्न करा, कारण की तुम्हाला 40 मिनिटामध्ये ते सॉल्व करायचं आहे. वेळ कमी दिला आहे त्यांनी, त्याच्यामुळे ते प्रश्नाची लेवलसुद्धा 30 ठेवतील. आणि आत्ता एक्झाम झालेली आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह वगैरे, पण ती हायर पोस्ट आहे आणि त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स त्यांना आहे. त्याच्यामुळे त्या अँगलनी ते एक्झाम कंडक्ट करतात किंवा एक्झाम ते लेवल तशी ठरवतात. त्याच्यामुळे त्याचा आणि याचं कंपॅरिझन करू नका. ती एकदम एकदम वेगळी साईड आहे. आणि आपली JEE एक्झाम ही एंट्री लेवल आहे, म्हणजे आपण त्या डिपार्टमेंटला किंवा त्या कंपनीमध्ये एंट्री घेतो आहे. त्याच्यामुळे असं नाही की तिथे असं झालं म्हणजे इथे असं होईल, तिथे हे सब्जेक्ट असे प्रश्न विचारले म्हणजे इथे असे प्रश्न विचारले, असं काही तिथे काही साम्य नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळे त्याच्याशी हे रिलेट करू नका. हा जो आहे हा एंट्री लेवलच्या पोस्ट आहे JEE. त्याच्या ज्या कंडिशन्स आहे, जसं आता IPPS पॅटर्ननुसार एक्झाम पॅटर्न राहील ते आहे, कन्फर्म आहे. आणि त्याच्यामध्ये हे निगेटिव्ह मार्किंग आहे त्याची सुद्धा शक्यता आहे. परंतु एक्झाममध्ये हा टॉपिक जास्त विचारला, हा टॉपिक कमी विचारला, हे थोडंफार कंपॅरिझन इथे करणं शक्य होणार नाही, कारण की ही एंट्री लेवल पोस्ट आहे. आणि ते एक्सपिरियन्स होल्डर जे आहे ते, म्हणजे जे काही आता याच्यामध्ये डेप्युटी एक्झिक्युटिव्ह ॲडिशनल एक्झिक्युटिव्हची एक्झाम लेवल जी होती ती बऱ्यापैकी हार्ड होती, मॉडरेट टू हार्ड होती. परंतु इथे मॉडरेट लेवलच येईल, याच्यापेक्षा जास्त काय हार्ड येणार नाही, हे मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. आणि याचा कट ऑफचा जर विचार केला तर कट ऑफ हा इथे निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे कट ऑफ हा थोडाफार जास्त लागू शकतो. साधारण 95च्या रेंजमध्ये ओपनचा कट ऑफ हा जाऊ शकतो. ठीक आहे. 95च्या जवळपास 95 प्लसच जाईल ओपनसाठी सांगतो आहे. बाकी OBC वगैरे थोडंफार 2-4% कमी असतात. OBCसाठी 92-93 आणि बाकी त्याच्यापेक्षा आणखी कमी. बाकी कॅटेगरीसाठी SC ST वगैरे असेल तर 85 पर्यंत किंवा 82-85 पर्यंत वगैरे जाऊ शकतो. ठीक आहे. तर थोडंफार म्हणजे ट्रान्सकोच्या कंपॅरिझनमध्ये जेनकोचा कट ऑफ थोडा जास्त जातच असतो आणि त्यामध्ये सध्या आता निगेटिव्ह मार्किंगसुद्धा नाही आहे अशी शक्यता आहे. त्याच्यामुळे तो कट ऑफ हा जास्त जाईल. 50 प्रश्न 40 मिनिटामध्ये सॉल्व करायचे आहे. आणि तुमचे बाकीचे जे 80 प्रश्न आहेत याचे नॉन टेकचे, ते 80 प्रश्न 80 मिनिटामध्ये सॉल्व करायचं आहे, कारण याच्यामध्ये वेळ जास्त जातो, रिजनिंगमध्ये वेळ जास्त जातो. महाट्रान्स करून तुमचा अनुभव आला असेल, त्यासाठी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा. ठीक आहे. नॉन टेकची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा, ॲप्टिट्यूड रिजनिंगची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा. मराठीमध्ये त्यांनी जनरल प्रश्न विचारलेले आहे, त्याच्यामध्ये खूप काही ग्रॅमॅटिकल प्रश्न विचारलेले नाही आहे, जे आत्ता एक्झाम झालेले आहे. महाट्रान्सकोसुद्धा झाली आणि सिनियर पोस्टच्या सुद्धा झालेले आहेत एक्झाम आता. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मराठीमध्ये जसा उतारा असतो आपला, पॅसेज असतो, त्यावर 5 प्रश्न, नंतर करेक्शन ऑफ सेंटेन्स म्हणजे एरर डिटेक्शन वगैरे प्रश्न आहेत. आणि त्याच्यामध्ये विरुद्धार्थी वगैरे समानार्थी येऊ शकतात, म्हणी वगैरे सुद्धा शक्यता आहे. आणि बाकी थोडंफार ग्रॅमॅटिकल येईल, परंतु एकदम एक 5 मार्क ग्रॅमॅटिकलमध्ये येईल, 5 प्रश्न. आणि बाकी मग उतारा आणि करेक्शन, सेंटेन्स करेक्शनमध्ये येईल. आणि थोडंफार तिथे तुमच्या समानार्थी विरुद्धार्थीसुद्धा येऊ शकतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मला बऱ्याच विद्यार्थी विचारतात, याच्यामध्ये जी सिनियर पोस्टची एक्झाम झाली त्याच्यामध्ये त्यांनी इंग्लिश आणि मराठी हे लँग्वेज ठेवलं होतं, म्हणजे माध्यम ठेवलं होतं ॲक्च्युली. म्हणजे पेपर जे आपण देतो त्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्ही ऑप्शनमध्ये पेपर तुम्ही देऊ शकता. म्हणजे इंग्लिशमध्ये प्रश्न राहतील आणि मराठीमध्ये सुद्धा राहतील. हा एक याच्यामध्ये सिनियर पोस्टमध्ये आहे. त्याच्यामध्ये आता काय येईल ते आपल्याला कळेलच. महाट्रान्सको हे इंग्लिशमध्ये होतं आणि नंतर 5 ऑप्शन दिलेले, तर याच्यामध्ये सुद्धा 5 ऑप्शन तुम्हाला राहणार आहे. तशा हँडआउट्समध्ये त्यांनी दिलेले आहे, जे सिनियर पोस्टची एक्झाम झालेली आहे त्याच्यामध्ये त्या हँडआउट्समध्ये त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे 5 ऑप्शन तुम्हाला राहतील MCQमध्ये, ऑब्जेक्टिव्ह आपली जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये CBTमध्ये. आणि प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न येण्याची शक्यता आहे. परंतु आपले AEGचं काय आहे ते क्लिअर आपल्याला हँडआउट्स आल्यानंतर कळतील. ठीक आहे. तर हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला बुक्स जे आहे तर बुक्समध्ये बघा, RS खुर्मी आणि JK गुप्ता यांचं ऑब्जेक्टिव्हचं बुक होतं, तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो आहे आता. त्याच्यावर साधारण 5-6 हजार प्लस त्याच्यामध्ये प्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कवर होऊन जाईल. म्हणजे हे जर एक पुस्तक तुम्ही यूज केलं तरी भरपूर तुम्हाला जेनकोचं सिलेबस इथे कवर होऊन जातं. RS खुर्मी आणि JK गुप्ता यांचे थेरॉटिकलसुद्धा येतं, खुर्मीचं वगैरे. थेरॉटिकल ज्यांना करायचं असेल तर तिथून सुद्धा कॉन्सेप्ट क्लिअर करू शकता तुमचे, कारण कॉन्सेप्च्युअल बेस स्टडी असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ते काहीही प्रश्न विचारतात, कुठलेही प्रश्न विचारतात, रिपीटेड प्रश्न विचारत नाही, शक्यता कमी असते रिपीटेड प्रश्नांची. त्याच्यामुळे तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असणं
त्यावर तुम्ही फोकस करावं असं मला वाटते. वेळ थोडी कमी आहे, परंतु जेवढं शक्य होतं तेवढं करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. बाकी MCQ इथे तुम्हाला मिळून जातील आणि यूथ पब्लिकेशन किंवा यूथ टाईम्सचं तुम्हाला असतं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रश्न येते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगबद्दल बोलतो मी सगळं. ठीक आहे. तर हे मेकॅनिकलचे बुक्स तुम्हाला मी सांगतो आहे आणि पोर्शन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. हे टॉपिक्स आहे, याच्या रिलेटेड तुम्हाला करणं भाग आहे आणि प्लस तुम्हाला पॉवर सिस्टमचं सुद्धा रिलेटेड जे काही प्रश्न आहेत, टर्बाईन्स वगैरे, तुमचे बॉयलर्स रिलेटेड जास्त प्रश्न करा आणि मशीन्स रिलेटेड प्रश्न करा. मशीनसुद्धा महत्त्वाचं आहे. जसं मशीन तुम्हाला एक आपण दिलेलं आहे, थिअरी ऑफ मशीन्समध्ये भरपूर तिथे चान्सेस आहे. ॲक्च्युली हे इंडियन ॲव्हरेज आहे, याच्यापैकी ते इथे स्पेसिफिक सांगणं कठीण आहे. जसं आता इलेक्ट्रिकलमध्ये फक्त पॉवर सिस्टीमवरच 30-40 प्रश्न विचारतील किंवा 30 प्रश्न विचारतील, तसं इथे नाही आहे. इथे हे बऱ्यापैकी तुम्हाला एक मिक्समध्ये विचारू शकता. तर बऱ्यापैकी तुमचं नॉन टेक कसं आहे तुम्ही लक्षात घ्या, त्यानुसार प्रॅक्टिस करा. आणि बाकी टेक्निकलचं जे असेल ते टेक्निकलमध्ये तुम्हाला 50 पैकी ॲटलिस्ट मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की 30 पर्यंत तुमचे प्रश्न हे राईट आलेच पाहिजे. ठीक आहे. 50 पैकी 30 आले पाहिजे आणि तिकडे तुमचे 40 पैकी तुम्हाला ॲटलिस्ट 30 म्हणजे हे 66 प्लस साधारण 30 म्हणजे 96 पर्यंत हा कट तुमचा बाउंड्री स्कोर आहे ओपनसाठी. बाकी कॅटेगरी वाईज सगळं कमी येईल. तो साधारण 75 to 95 मध्ये व्हॅरी होईल सगळा, म्हणजे 150 पैकी, आणि मग तो कन्वर्ट होतो आपल्या 100 ठीक आहे. तर 100 साधारण 60 to 65 पर्यंत. तर जेनकोचा कट ऑफ जो आहे तो 62 to 65 पर्यंत 100 पैकी. ठीक आहे. आणि आपण जर याच्यामध्ये बघितलं 150 पैकी, तर तो 95 प्लस लागेल ओपनसाठी, OBCसाठी 92 वगैरे, आणि बाकीचे म्हणजे हा सेफ स्कोर आहे. त्यानुसार तुम्हाला टार्गेट करून अभ्यास करायचा. सध्या कट ऑफचा विचार करायचा नाही आहे. सध्या तुमचं सगळं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासावर पाहिजे आणि तुमचं जे काही नॉन टेक टेक्निकल असेल त्यामध्ये, आणि बाकी सेक्शनल टाईम जर असेल तर त्यानुसार तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे. आता हँडआउट्स जे येतील आता पुढच्या महिन्यामध्ये, आता आय थिंक जानेवारी एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये हँडआउट्स येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं पेपर हा इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये शक्यता आहे, दोन्ही लँग्वेजमध्ये राहू शकतो. दोन्ही लँग्वेज म्हणजे तुमचं जे मेथड ऑफ जे काही प्रश्न विचारतात ते इंग्लिश आणि मराठीमध्ये 2 ऑप्शनमध्ये तुम्ही सॉल्व करू शकता आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सेक्शनल टाईम हा दिलेला आहे आणि बुक्स रिलेटेड तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल. मेकॅनिकलचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं जे काही आहे थोडंफार इथे मी कव्हर करायचा प्रयत्न माझ्याकडून केलेला आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी आपण इलेक्ट्रिकलबद्दल सगळं सांगितलेलं आहे. तर अतिशय तुम्हाला अभ्यासाला आता थोडंफार साधारण 1 ते 1.5 महिना आहे किंवा 30 ते 40 दिवस तुमच्याकडे अभ्यासाला सध्या आहेत. त्याच्यामुळे हा जो वेळ आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर करणं, जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्यावर कॉन्सेप्ट क्लिअर करून ठेवा, कारण की कॉन्सेप्टच कामात पडतात मित्रांनो. आणि प्लस तुमचा अभ्यास जर बऱ्यापैकी झालेला असेल, म्हणजे 2-3 साधारण 6 महिने एक वर्षापासून तो अभ्यास करत असाल, तर त्यामध्ये तुमचा MCQ बेस आणि प्रिव्हियस पेपर सॉल्व करायचा प्रयत्न करा. गेट लेवलचे असतील किंवा IAS लेवलचे असतील किंवा रेल्वेचे तुम्हाला प्रिव्हियस पेपर अवेलेबल होत असतील तर ते सॉल्व करायचा प्रयत्न करा. आणि बाकी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलंच आहे, या बुकमध्ये जे RS खुर्मी आणि JK गुप्ता यांच्यामध्ये तुम्हाला साधारण 6000 प्लस MCQ तुम्हाला प्रॅक्टिस करायला मिळून जातील. ते सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि बाकी यूथ पब्लिकेशनमध्ये हे दोन्ही एकदम ब्रँडेड बुक आहे मित्रांनो. याच्यातून तुम्हाला भरपूर प्रश्न येऊ शकतात किंवा तुम्हाला याचा अभ्यास करताना MCQ सॉल्व करताना किंवा MCQचा अभ्यास करताना ॲनालिसिस करून अभ्यास करायचा. असं नाही की एक MCQ वाचला आणि सोडून दिला, नाही. तिथे कोणते कसे प्रश्न येऊ शकतात किंवा रिलेटेड कसे प्रश्न येऊ शकतात, या प्रश्नावरून 4 प्रश्न वेगळे निघू शकत असतात, तर त्याचंसुद्धा तुम्ही ॲनालिसिस केलं पाहिजे. ठीक आहे. तर आशा करतो बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल मेकॅनिकल जे आपले विद्यार्थी मित्र आहेत त्यांना. आणि बाकी मी जास्त पॉईंट सांगायचा कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे एक्झाम पॅटर्न रिलेटेड. तर आजच्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल, जेणेकरून तुम्हाला डायरेक्शन मिळेल मित्रांनो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. आणि आपले चॅनल इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून वरचे वर्ष तुम्हाला हे महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.